फलटणमधील वैद्यकीय अधिकारी आत्महत्या प्रकरणी आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। कुणाला वाचवण्यासाठी डॉक्टर संपदा मुंडेंचं चारित्र्यहनन केलं जाते असा प्रश्न उपस्थित सध्या होतोय। यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यासह माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर सुद्धा निशाणा साधलाय। बघूयात। फलटणमधील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडेंच्या आत्महत्या प्रकरणात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय। आरोपी निलंबित पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकरचं कनेक्शन समोर आलंय। ज्यावेळी हे प्रकरण समोर आलं तेव्हा पीएसआय गोपाल बदनेला आम्ही ओळखत नाही असा बनकर कुटुंबियांनी दावा केला होता। मात्र आता गोपाल बदने आणि प्रशांत बनकरचे व्हॉट्सअप कॉलिंग पोलिसांच्या हाती लागलेत। महिला डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वी पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर मध्ये बराच वेळ फोनवरून चर्चा झाली। व्हॉट्सअप कॉलवरून बदने आणि बनकर मध्ये चर्चा झाली। डॉक्टर संपदा मुंडेंच्या संबंधित मुद्द्यांवरच दोघांमध्ये चर्चा झाल्याचा पोलिसांना संशय। पोलिसांना शरण येण्यापूर्वी आरोपी पीएसआय गोपाल बदनेनं मोबाईल लपवल्याची माहिती आहे। दोन्ही आरोपींकडून महिला डॉक्टर यांच्या संपर्कात असल्याची कबुली दिली गेली आहे। या दोघांकडून माहिती उलगडण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला। माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी अशा प्रकारची मागणी केलेली आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये आयपीएस महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक एसआयटी नेमून त्याच्यामध्ये इतर कर्मचारी अधिकारी सुद्धा महिला असावेत आणि त्यांच्याकडून एसआयटी मार्फत या प्रकरणाची त्या ठिकाणी चौकशी लवकरात लवकर करावी अशा प्रकारची विनंती मी केलेली आहे। डॉक्टर संपदा मुंडेंनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये गोपाल बदने आणि प्रशांत बनकरचा उल्लेख केलाय। पीएसआय गोपाल बदने याने 4 वेळा बलात्कार केला तर प्रशांत बनकरनं आपल्याला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला असं नोटमध्ये म्हटलंय। मात्र दुसरीकडे पोलीस आणि महिला आयोगावर डॉक्टर संपदा मुंडेंचं चारित्र्यहनन करण्याचा आरोप होतोय। यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकरांवर सडकून टीका केली आहे। गोपाळ बदने असेल, प्रशांत बनकर असेल, जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे। त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही। त्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे। ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या। फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले। मुख्यमंत्र्यांची मेहर नजर तुमच्यावर व्हावी याच्यासाठी जर तुम्ही अशा पद्धतीने वागत असाल आणि त्या पोरीचं कॅरेक्टर असोसिएशन करत असाल तर तुम्हाला काय बोललं पाहिजे? तुम्ही महिला आयोग आहात। महिला आयोग असा बदनामी करत नसतो कुठल्या बाईची। म्हणजे मला सुनील तटकरे यांना या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगायचंय, आवरा जरा माणसं, आवरा। चुकीच्या लोकांना चुकीच्या ठिकाणी बसून पक्ष धोक्यात आणू नका आणि महिला आयोगाला काळीमा फासू नका, महिला आयोगाच्या कारकिर्दीला कलंक लावू नका। माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणानं पुरते चक्रव्यूहात अडकलेत। ऑगस्ट महिन्यात डॉक्टर संपदा मुंडे यांच्या झालेल्या चौकशीला उत्तर देताना त्यांनी दिलेल्या अहवालात खासदार आणि त्यांच्या 2 पीएंनी फोन केला होता असा उल्लेख केलाय। त्यावरूनच माजी खासदार असलेल्या रणजितसिंहांवर सर्व बाजूने आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। सुषमा अंधारे यांनी फलटणमधील वर्षा आणि हर्षा हगवणे प्रकरणाचा आधार घेत निंबाळकर यांचीही चौकशी करायला हवी अशी मागणी केली आहे। आता मी जयश्री बोलते। म्हटलं थांबा, हे कुठंतरी खूप मुलांचा घरून फोन येतोय सारखा। मुलगी खूप आजारी आहे, मोठी नाना आजारी आहेत। नाना तर असे आलेत की त्यांचं गॅरंटी कमी आहे। खासदारांचे 2 पीए, आता त्याच्यात युक्तिवाद असा केला की खासदारांचे 2 पीए, खासदारांचं नाव कुठे घेतलंय?
तर माझा परत प्रश्न आहे, मग नागटिळक आणि राजेश शिंदे कुणाची पी आहेत सांगा बाबा. जर खासदार म्हणजे अमुक एक खासदार नाही तर हे दोघं कोणत्या खासदाराचे पी आहेत ते तुम्ही एकदा सांगा. आणि खालचे 2 लोक जे तिला तिच्या गावावरून आणि तिच्या आडनावावरून तिच्या जात समूहावरून तिला टॉर्चर करत होते ते API जायपात्रे आणि PSI पाटील. अशा लोकांना चौकशीच्या कक्षेत आणावं हा माझा कालही शब्द होता, आजही आहे. मी शब्द फिरवलेला नाही. महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंनी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. एका ऊसतोड मुकादमाला समोर आणून मुंडेंनी निंबाळकरांच्या साखर कारखान्यांकडून होणारी पिळवणूक समोर आणली आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते मेहबूब शेख यांनी स्वराज कारखान्याचा उल्लेख करत रणजित सिंहांना टार्गेट केलाय. गरकळ म्हणून एक मुकदमा, त्या मुकदमाचे 9-10 ट्रॅक्टर तिथल्या खासदारांच्या कारखान्यावर. आता 9-10 ट्रॅक्टर कारखान्यावर आहेत, काही बाकी राहिले असेल म्हणून त्यांना मरुस्तर मारलं. जे खासदार आहेत त्यांच्या पीएनी दबाव टाकला की यांचा BP नॉर्मल आहे, हे नॉर्मल आहेत, त्यांना परत पाठवून द्या, म्हणजे यांना हॉस्पिटलमधून सुट्टी द्या. मी मात्र या ठिकाणी शासनाला तस्वस्थ बसू देणार नाही. डॉक्टर संपदाला न्याय मिळवून देईलच. ज्या खासदाराचं नाव संपदानं तक्रारीत लिहिलंय आणि त्याच्या 2 PAचं ज्या जॉबमध्ये त्या ठिकाणी लिहिलंय त्याला क्लीन चिट दिली. जर राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असे जर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पुढाऱ्यांच्या पाठीमागं उभा राहणार असतील तर या राज्यात लेकी बाळी आणि सर्वसामान्य माणसांनी देवाभाऊ न्याय कुणाकडे मागायचा. डॉक्टर संपदा मुंडे या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी होत्या. राजकारण्यांकडून रिपोर्ट बदलण्यासाठी कसा दबाव आणला गेला याबाबतचे तक्रार अर्ज समोर आलेत. दरम्यान डॉक्टर संपदा मुंडे या स्वतःची डायरी लिहित असल्याचं समोर आलंय. या डायरीमध्ये त्यांनी आतापर्यंत केलेल्या पोस्टमार्टेमची माहिती आहे. त्यामुळे या डायरीच्या माध्यमातून काही राज हाती लागणार का हा प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.